ओके, चला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लक्ष द्या इकडे बाळांनो. आता बघा, काल एक गव्हर्नमेंट शासनाचा GR पडलेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार बघा आपला जो नवोदय अभ्यासक्रम आहे, या नवोदय अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल झालेला आहे. लक्षात ठेवा, काय झालं आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे. पण काय बदल झाला हे आता आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे, कारण अभ्यासाला सुरुवात तर आपण केलेली, परंतु अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर परीक्षेचं स्वरूप माहिती असणं गरजेचं आहे. तर बाळांनो लक्ष द्या. आता बघा नवीन बदल 2026 ला म्हणजे 2026 या वर्षामध्ये परीक्षा होणार आहे. बघा परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक किती लक्षात घ्या. या महिन्यातील म्हणजे आपल्या जुलै महिन्यामधील 31 जुलै 2026 पर्यंत आपल्याला संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करायची आणि आपला फॉर्म आपल्याला रजिस्ट्रेशन सहित व्यवस्थित भरायचा आहे. आता त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक काय काय गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू, पण अगोदर काही स्ट्रक्चर थोडंसं आपण समजून घेऊ. आता बघा त्यानंतर परीक्षेची तारीख किती परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक किती रे, या महिन्यातली म्हणजे जुलै महिन्यातली 31 जुलै 2026. लक्षात ठेवा. आता तयारी लागा, आपल्या पप्पाला सांगा ओके आमची फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे. त्यानंतर बघा परीक्षेची तारीख, परीक्षा कधी होणार आहे लक्षात घ्या. परीक्षा होणार आहे 28 नोव्हेंबर 2026. बघा परीक्षा किती जवळ आलेली, 28 नोव्हेंबर 2026. म्हणजे आपल्या हातामध्ये किती महिने राहिले 28 नोव्हेंबर म्हणलं की हा जुलै महिना आहे. या जुलैतले की आता 10 दिवस तर गेलेले आहेत. ओके, राहिले फक्त 20 दिवस. ओके, त्यानंतर जुलै जर झाला आपण हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. खरं पाहिलं तर ऍक्च्युली आपल्या हातामध्ये मोजून 4 महिने राहिले. किती महिने राहिले? 4च महिने. म्हणजे 4 महिन्यामध्ये आपल्याला आपला सिलेबस पूर्णत्वास लावायचा आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकची अतिशय चांगल्या प्रकारे तयारी सुद्धा करायची आहे. मग याच्यामध्ये काय काय झालं बाळांनो हे आता आपल्याला बघायचे. अभ्यासक्रमात काय बदल झाला तर एक नवीन कंटेंट या ठिकाणी समावेश झालेला आहे, नवीन टॉपिक आहे. तर आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये काय झालेले, परिसर अभ्यास नावाचा सब्जेक्ट त्यामध्ये ऍड झालेला आहे. आता परिसर अभ्यास नावाचा सब्जेक्ट म्हणजे कोणता आता हे पण तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. आता मार्क्स जर आपण थोडासा पॅटर्न बघितला बाळांनो तर आपले 3 मुख्य विषय होते. कोणकोणते होते? मानसिक क्षमता चाचणी होती, अंकगणित होता आणि मराठी. या 3च विषयावरती आपल्याला पेपर व्हायचा चांगल्या प्रकारे. ओके, परंतु आता काय केलं राज्य शासनाने, आपल्या या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये परिसर अभ्यास नावाचा एक घटक आहे. हा खूप व्यापक अशा प्रकारचा घटक आहे. हा सिलेबस त्यांनी ऍड केलेला आहे. ओके, वेगळं काही झालेलं नाही. परिसर अभ्यास नावाचा घटक त्या ठिकाणी ऍड केलेला आहे आणि आता तुम्हाला थोडंसं स्वरूप सांगतो की कोणत्या विषयाला कशा प्रकारचे मार्क्स आहेत. ओके, आता बघा मानसिक क्षमता चाचणी हा टॉपिक आहे, हा कंटेंट आहे, याला आपण बुद्धिमत्ता असे म्हणतो. आता बघा मानसिक क्षमता चाचणी या टॉपिक मध्ये सुद्धा त्यांनी 20 प्रश्न विचारणार आहेत आणि 20 प्रश्न हे 25 गुणांसाठी असतील. ओके, तुम्हाला अगोदरच माहिती आहे की आपल्या नवोदय परीक्षेमध्ये 1/3 प्रक्रिया असते. लक्षात. आणि त्यानंतर बघा या मानसिक क्षमता चाचणी हा जो कंटेंट याच्यामध्ये एकूण किती टॉपिक आहे सगळ्यांना माहिती आहे, परंतु या टॉपिक मध्ये कोणकोणते टॉपिक वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवत असताना सांगेल. ओके, त्यानंतर बघा अंकगणित नावाचा प्रकार आहे. या अंकगणिताला बघा सुद्धा 20 प्रश्न आहेत आणि हे सुद्धा 25 मार्कासाठी आहेत, 25 गुणासाठी आहेत. ओके, त्यानंतर बघा मराठी नावाचा हा जो प्रकार आहे. आता मराठीमध्ये सुद्धा बघा 20 प्रश्न किती गुणांसाठी? 25 गुणांसाठी. ओके, 20 क्वेश्चन 25 मार्क्स. ओके, त्यानंतर जो नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला घटक आहे तो म्हणजे आहे परिसर अभ्यास. हा याच्यामध्ये 20 प्रश्न आहे आणि याला सुद्धा 25 मार्क आहे. म्हणजे 25 25 25 25 25 चौक 100. 25 चौक किती रे? 100. म्हणजे 80 प्रश्न आणि गुण किती रे? 100 गुण. 80 प्रश्न आणि 100 गुण. हा क्रायटेरिया सगळ्यांना समजला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो यामध्ये समजून घ्या की परिसर अभ्यास मध्ये काय काय असणार आहे. परिसर अभ्यास म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये आपण EVS म्हणतो, एन्व्हायरमेंट सायन्स. ओके, सगळ्यांनी आतापर्यंत अभ्यासलेले. मग एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये काय काय आहे? तुमचं भूगोल आहे. लक्षात,
भूगोलाची माहिती, पठारे, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं, त्यानंतर एव्हरेस्ट शिखरावर चढणारी पहिली महिला कोण, अशा टाईपचे प्रश्न. त्यानंतर आपण जर विचार केला, जर सायन्स मध्ये जर गेलं तर तुम्हाला विज्ञानाशी संबंधित काही प्रश्न असतील जे की आपण आतापर्यंत अभ्यासलेले, मग अन्न प्रक्रिया संबंधी मध्ये असतील किंवा इतर पोषक तत्व घटक. आज आपण एक जनरल नॉलेजचा प्रश्न घेतला, आपण अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग आहे, घेतला की नाही आपण जनरल नॉलेज मध्ये. म्हणजे अशा टाईपचे प्रश्न असणार आहे लक्षात. फार काही असे हे नाही, नंतर आपण ते प्रोसेस पुढे सुरू करू लक्षात. आणि त्यानंतर इतिहासाशी संबंधित काही प्रश्न असतील, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे काही प्रश्न असतील लक्षात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, कोणत्या किल्ल्यावरती झाला, ओके, या टाईपचे प्रश्न असतील. त्यानंतर थोडंसं विचार केलं इन्व्हायरमेंट सायन्स संबंधित, जनरल लॉशी संबंधित की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत. आज आपण एक प्रश्न घेतला जनरल नॉलेजचा असेंब्लीमध्ये, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत, बऱ्याच जणांना सांगता नाही आलं आहे की नाही. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत लक्षात. त्यानंतर लाडकी बहीण योजना कुणासाठी सुरू केली, कोणासाठी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक घटक नंतर सांगतो, परंतु लाडकी बहीण योजनेचा येणारा जो हप्ता आहे महिना किती रुपयाचा असतो रे महिन्याला, कोण सांगतं. यस, किती, 1,500 रुपये, शाबास, 1,500 रुपये. म्हणजे असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण परिसर अभ्यास नावाचा हा जो कॉन्टेंट आहे हा खूप ब्रॉड आहे. मग तुम्हाला यासाठी तुम्हाला काय करावं लागेल परिसर अभ्यासासाठी, तर तुम्हाला ओव्हरऑल जनरल माहिती ठेवावी लागेल, तुम्हाला वाचन वाढावं लागेल, तुम्हाला इतिहास वाचावा लागेल, भूगोल वाचावं लागेल, विज्ञान वाचावं लागेल लक्षात. जनरल नॉलेजचे प्रश्न वाचावे लागेल, तुम्हाला वर्तमानपत्रातले सुद्धा काही घटक वाचावे लागतील, समजलं की नाही. त्यामुळे हा जो 20 मार्काचा जो टॉपिक आहे हा तुम्हाला दिसायला दिसतो 20 प्रश्न 25 गुणासाठी, पण याच्यासाठी तुम्हाला वाचन जास्त करावं लागणार आहे. ओके, मग समज तुम्हाला नवोदय परीक्षा स्वरूप कशा प्रकारचं आहे. कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे बाळांनो, यस ऑर नो. ओके, तर मग आता समजलं ना. ओके, मग हे स्वरूप चांगल्या प्रकारे लिहून घ्या. अजून तुम्हाला या संदर्भात नवीन नवीन माहिती मी तुम्हाला 100% सांगणार आहे. ओके ओके.